नमस्कार. दासबोध निरूपण यातील हा 21वा भाग. चौथ्या दशकातील 8वा समास आपण बघतोय, दास्य भक्तीचा. देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे. पाहता देवाचे कृपेसी, मातेची कृपा क्रायेसी. मातावधी बाळकासी विपत्ती काळी. देवे भक्त कोण वधिला, कधी देखिला ना ऐकिला. शरणागतास देव झाला वज्रपंजरू. देवप्रीती राखो जाणे, देवासी करावे साजणे. जीवलगे अवघी पिसुणे, कामान येते. म्हणून सख्य देवासी करावे, हितगुज तयासी सांगावे. आठवे भक्तीचे जाणावे, लक्ष नाहीसे. आपण रोजच्या व्यवहारात जसे अनेक भक्त पाहतो की जे एखादा हेतू मनात धरूनच भक्ती करत असतात. मुलीचे लग्न जमावे म्हणून मारुतीला जाणारे, परीक्षेत यश मिळावे म्हणून संकष्टी करणारे हे खरे भक्त नव्हेतच. त्यांची भक्ती मनात वासना धरून केली असते, तेव्हा ती त्या वासनेची भक्ती होते, देवाची नाही. अशी माणसे मग इच्छित आशा पूर्ण झाली नाही की देवालाच नावे ठेवतात. अशांना भगवंताची भक्ती भगवंत प्राप्तीसाठीच करावी, अन्य इच्छापूर्तीसाठी नव्हे, असा इशारा देऊन समर्थ म्हणतात की आईचे प्रेम सर्वश्रेष्ठ असते, पण भगवंताची कृपा त्याहूनही श्रेष्ठ आहे. कारण जीवावर बेतले तर मातेने पुत्राचा वध केल्याची उदाहरणे आहेत, पण भगवंताने भक्ताचा वध कधीही केलेला नाही, उलट कल्याणच केलं आहे. आपण सर्वांना बिरबलाची आणि माकडीची गोष्ट माहीत आहे ना. पाणी नाकातोंडात जाऊ लागल्यावर त्या माकडीने स्वतःचे पिल्लू पायाखाली घेतले होते. म्हणून देवप्रीती ही सर्वश्रेष्ठ असून देव अनाथांचा नाथ, दीनांचा कैवारी असा कारुण्यसिंधू आणि कृपासागर आहे. तो आपल्या भक्तांना कधीही दूर लोटत नाही. तो त्यांच्या संकटकाळात त्यांच्या रक्षणासाठी धाव घेतो आणि अगदी मृत्यूपाशात सापडलेल्या भक्ताला साई प्रसंगी वज्रस्वरूप होऊन सोडवतो. आपल्याला आपल्या नातेवाईकांचे, जीवलग मित्रांचे प्रेम असते. आपल्या अडचणीच्या वेळी ते सर्वजण धावून येतील आणि मदत करतील अशी आपली खात्री असते. पण जगात प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर तो विपरीत दिसतो. हे सर्व जीवलग फक्त सुखाचे सोबते असतात आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यापुरते जवळीक साधतात. तेव्हा त्यांच्याऐवजी आपण भगवंताचीच प्रेमरूप व्हावे हे सांगताना नेहमी रोखठोक देणाऱ्या समर्थांनी देवासी करावे साजणे अशा हळूवार प्रीतिरंग दाखवणारा शब्दप्रयोग केला आहे. एखादा प्रेमिक आपल्या साजणीवर जे प्रेम करतो त्याहीपेक्षा उत्कटतेने भगवंताला सखा मानून प्रेम करावे, कारण तोच हे प्रेमबंधन सदैव राखत असतो. मी एक हिंदी कविता केली ती भावांजली या माझ्या कॅसेटमध्ये रघुनंदन पणशीकरांनी गायली, कौशल इनामदारांनी त्याचं संगीत केलेलं आहे. भावांजली म्हणून कॅसेट. त्यातलं एक थोडंसं मी वाचून दाखवतो. अपनों को अपना माना, जग पालक को नहीं रे जाना. जिनके लिए मैं दौड़ा भागा, खून पसीना क्या नहीं खोया. वही अपने अब हुए पराए, मीत न कोई दोस्त रहे ना. उसी क्षण में याद तुम्हारी मन के भीतर ऐसी जागी, जैसी ज्योति अंधियारे में किरण शलाका बन के आना. सबके सब है सुखे साथी, दुख में प्रभु तुम एक ही ज्योति. कहे आनंदी मन के भीतर, रहो प्रभु तुम अब तो निरंतर. अशी ती माझं गाणं होतं आणि ते त्या कॅसेटमध्ये रेकॉर्ड झालं आहे. या काव्यात समर्थांच्या सक्त भक्तीचा संदेश सहजपणे प्रतीत होताना दिसतो. ही सख्यभक्ती कधी न संपणारी, न सुटणारी असते. ती जशी भगवंताची करावी तशी सद्गुरूही देवस्वरूप म्हणून त्याच्याशी केली तरी देवाशी केल्यासारखीच आहे. भक्तीच्या 8व्या प्रकाराची सख्य भक्तीची महती अशा विविध उदाहरणांनी स्पष्ट करून समर्थ म्हणतात, म्हणून जगामध्ये सख्यभक्ती करण्याजोगा केवळ परमेश्वरच आहे. त्याच्याशी मनाने एकरूप होऊन जावे. आपल्या मनातले सर्व त्याला मोकळेपणाने सांगावे. इतरांप्रमाणे तो स्वार्थी जीवलग नाही, त्यामुळे तो शरण आलेला कधी विन्मुख पाठवणार नाही. सख्यभक्तीचा समास इथे संपतो आणि पुढे 9व्या भक्तीचा म्हणजे आत्मनिवेदन भक्तीचा समास सुरू होतो. दशक 4 समास 9वा. ही सगळ्यात श्रेष्ठ प्रकारची भक्ती समजली जाते. आत्मनिवेदनाचे लक्षण. देहासी वाहावे आपण, तत्वविवरण जाणं. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारेवेन काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. आपण शोध घ्यावा अंतर्यामी. एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण कायचा चोरू अनिलामध्ये. आत्मा निर्गुण निरंजन, त्याशी असावे अनन्य. अनन्य म्हणजे नाही अन्य, आपण कायचा तेथे. 9व्या भक्तिमार्गातील 9वी भक्ती आत्मनिवेदन होय.
भक्तीचा हा सर्वात उच्च कोटीचा मार्ग मानला जातो. निवेदन म्हणजे अर्पण करणे होय आणि आत्मनिवेदन म्हणजे मीचे भगवंताच्या चरणी अर्पण होणे, त्याच्या ठायी विलीन होऊन जाणे होय. समर्थ म्हणतात, स्वतःला देवाला वाहणे म्हणजे निवेदन होय. आपण देवाला जेव्हा फुले वाहतो, गंध अक्षता वाहतो, तेव्हा वाहिल्या जाणाऱ्या त्या पूजेच्या वस्तूपासून वाहणारे आपण वेगळे असतो. पण जेव्हा आपण स्वतःलाच पूर्ण शरणागत होऊन देवाला वाहतो, तेव्हा वाहणारा मी आणि वाहिला जाणारा मी हे दोन्ही वेगळेपणाने उरतच नाहीत. आपले वाहण्याच्या कर्मातील कर्ते पण लोप पावते. त्यामुळे परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होण्याचीच ही अवस्था असते. आपण सामान्य प्रपंची माणसे आपले शरीर किंवा देह म्हणजेच मी आहे असे धरून चालतो व खरा मी म्हणजे त्या शरीरात वसलेला आत्मा आहे त्याला मात्र विसरून जातो. अर्थात असे देहतादात्म्य असलेल्या माणसाच्या मनातही आत्माचे ज्ञान तसे सूक्ष्मपणाने सदैव असतेच. पण तरीही बाह्य जगाच्या सतत सहवासामुळे तो देह म्हणजेच मी ही खोटी समजूत बाळगत असतो. त्या समजुतीचे व सत्यस्थिती अतिशय समर्पक उदाहरण समर्थाने दिलेलं आहे. ते म्हणतात, एखाद्याच्या अंगणातले झाड पडले तर आपण त्याचे झाड पडले असे म्हणतो, पण जर तो मरण पावला तर मात्र त्याचा देह गेला असे आपण म्हणतो. त्याचा देह गेला असे आपण म्हणत नाही, तर तो गेला असे म्हणतो. खरे तर त्याचा अचेतन देह तसा असतो, फक्त त्यातील चेतना स्वरूप आत्मा निघून गेला असतो. तेव्हा हा भेद जाणणे म्हणजे सत्यवस्तू जाणणे होय. आपल्या साधनामध्ये आपण स्वतःला भक्त म्हणतो, म्हणजे भक्तापासून विभक्त नाही असे म्हणतो, आणि भक्ती मात्र विभक्तपणे करतो, हा मोठाच विरोधाभास आहे. समर्थ म्हणतात, याच तऱ्हेच्या ज्ञान आणि अज्ञान, लक्षण आणि विलक्षण म्हणजेच लक्षण रहित अशी विरोधाभासाची उदाहरणे देऊन सांगतात की आपण सूक्ष्म विचार करून आपल्या अंतर्मनाचा वेध घ्यावा आणि खरा देव ओळखावा. त्यायोगे तत्वचिंतनाने खरे ज्ञान प्राप्त झाले की आपला सर्व मीपणा संपून जाईल. एक मुख्य परमेश्वर आणि सर्व दिसणारे विश्व हा त्याचाच लीला स्वरूप प्रकृती विस्तार आहे. अशावेळी हा मी म्हणजे अहंभाव, आपला अहंभाव चोरासारखा कसा मध्येच उपटतो याचा विचार केला पाहिजे. त्यायोगे केवळ देहाचे प्रेम व अभिमान यामुळे हा मीपणा आला आहे हे माहीत होईल. हे सकल विश्व त्या परमेश्वराचाच विस्तार आहे. आपणही त्याचाच अंश आहे. मी कोण याचे उत्तर मी तोच आहे म्हणजेच आत्मा आहे असे आहे. म्हणजेच त्या एका परमेश्वराचा अंश आहे. म्हणजेच हे ज्ञान होणे म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती होय. असा हा आत्मा निर्गुण, निराकार आणि अविनाशी आहे. त्याच्याशी आपण एकरूप झालो की आपण वेगळेपणाने उरतच नाही असे सांगून समर्थ म्हणतात की आत्मा म्हणजे जर अद्वैत आहे तर तेथे द्वैताद्वैत म्हणजे तो आणि मी, तो आणि आपण यांचे वेगळेपण कुठून असणार. याचाच मतितार्थ असा की आपण म्हणजे देह आहोत हा अभिमान चुकीचा आणि असत्य आहे. देहामध्ये वसणारा आत्मा हे आपले खरं स्वरूप आहे हे जाणणे आणि त्याची जगदात्मा जो परमेश्वर त्याच्याशी असणारी एकरूपता जाणणे हेच भक्तीचे खरे साधन व साध्यही आहे. नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. आपण मिथ्या साच देव, देवभक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणती. पंचमहाभूतामध्ये आकाश, सकळ देवांमध्ये जगदीश, नवविधा भक्तीमध्ये विशेष भक्ती नवमी. ऐसी आहे नवविधा भक्ती, केल्या पाविजे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्तीस कल्पांती चरण नाही. चरण म्हणजे फरक नाही त्यामध्ये. आत्मा हा परमेश्वराचा अंश असल्यामुळे तो परिपूर्ण आहे. देहाचे विकार व अपुरेपण त्याला स्पर्शू शकत नाही. तो निर्गुण, निराकार आहे. त्यामुळे शरीर नाशवंत असले तरी आत्मा निरंजन, अविनाशी, अव्यक्त आहे. त्यामुळे देह म्हणजे मी मानणे ही मोठी चूक आपण सुरुवातीलाच करून बसतो आणि मग त्यानंतर चुकांनी चुका वाढत जाऊन त्यावर विषयांचा पगडा बसून आपला पुढचा सगळा मार्ग चुकत जातो. आपल्यात वसणारा जीवात्मा आणि परमात्मा हे अभेद्य एकरूप आहेत हे ज्ञान ज्याला होईल तो वेगळेपणाने उरणारच नाही व प्रभुपदी विलीन होऊन जाईल. तत्वमसी म्हणजे तू तेच आहेस, म्हणजे ओंकार स्वरूप ब्रह्माचाच तू अंश आहेस हे ज्ञान भक्तीच्या योगाने जाणून घेणारा भक्त मग देहाला विसरून जातो. त्याला सर्वत्र आत्मप्रतीतीचाच अनुभव येतो. देव हेच विश्वातील एकमेव सत्य आहे. आपला देह आणि त्याने मांडलेला पसाऱ्याचा प्रपंच भ्रममूलक आणि असत्य आहे हे ज्याला समजेल तो देवाशी अनन्य होईल. अर्थात हे सर्व साधनांनी भक्तीच्या मार्गाने जाऊन आणि सत्य ज्ञानाची कास धरून जाणून घ्यावयाचे आहे. हा अनुभव सांगून व ऐकून कळणारा नाही, तो ज्याचा त्यानेच घेतला पाहिजे. आपले सद्गुरू मार्गदर्शन करू शकतील, वाट दाखवतील, पण त्या वाटेने मार्गक्रमणा करणे
ही मात्र ज्याची त्यालाच करावायची आहे. भक्तीच्या या श्रेष्ठतम 9व्या मार्गाचे आत्मनिवेदन भक्तीचे महत्त्व अलौकिक आहे हे सांगताना समर्थ 2 यथार्थ उदाहरणे देतात. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही सर्व पंचमहाभूते श्रेष्ठ आहेत, पण त्यातही जसे आकाश सर्वश्रेष्ठ आहे, किंवा ईश्वराची अनेक रूपे व अवतार असले तरी त्यामध्ये जगदीश्वर सर्वश्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे भक्तीचे 9वी मार्ग उत्तम फलदायीच असले तरीही त्या सर्वांमध्ये हा 9वा आत्मनिवेदनाचा भक्तिमार्ग सर्वश्रेष्ठ आहे. या मार्गाने गेल्याशिवाय जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळू शकणार नाही, एवढे याचे महत्त्व आहे. मुक्ती 4 प्रकारची मानली जाते. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य मुक्ती या चारींना मिळून मुक्ती चतुष्टय म्हणतात. पुढच्या म्हणजे 4थ्या दशकातील शेवटच्या 10व्या समासात समर्थांनी मुक्तीच्या 4ही प्रकारांचे निरूपण केले आहे. मात्र या 9विधा भक्ती समासात ते या 4ही मुक्तीकडे अंगुले निर्देश करून म्हणतात, या 4ही मुक्तीमध्ये सायुज्य मुक्ती सर्वश्रेष्ठ आहे. इतर 3ही मुक्तींना चळण म्हणजे फेरबदल आहे, पण सायुज्य मुक्ती अविचल आहे. कधी सर्व विश्वाचा नाश झाला तरी सायुज्य मुक्ती शाश्वत राहते. 4ही मुक्तीत तिला जे श्रेष्ठत्व आहे तसेच 9विधा भक्तीमध्ये आत्मनिवेदनाचे श्रेष्ठत्व शाश्वत आहे. समर्थ म्हणतात, हे महत्त्व आत्मनिवेदनाचे जाणून प्रत्येक भक्ताने आत्मनिवेदनाला प्राप्त झाले पाहिजे. दशक 4था समास 10वा 4ही प्रकारच्या मुक्तींचं वर्णन समर्थांनी या समासात केलेलं आहे. लोकिते स्वलोकता, समीपते समीपता, स्वरूप होणे स्वरूपता. ऐसे ते स्वर्गभुवन सगळं देवांचे वसते स्थान, त्या स्थळाचे महिमान बोलजे तितके थोडे. येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते स्वरूपता, तिसरी मुक्ती. दासबोधाच्या 4थ्या दशकातील या शेवटच्या 10व्या समासाचे नावच मुक्तिचतुष्टय म्हणजे 4ही मुक्तींचे निरूपण असे आहे. मुक्तीचे 2 प्रमुख मार्ग मानले जातात, एक भक्तिमार्ग व दुसरा ज्ञानमार्ग. बहुसंख्य संतांनी भक्तिमार्गाची कास धरलेली आहे. समर्थ रामदास त्याहून थोड्या वेगळ्या मार्गाने जातात. ज्ञानमार्गाने वाटचाल करावी आणि ती न सोडता त्याला अनन्य भक्तिमार्गाची जोड द्यावी, असा तो मार्ग आपल्या अनुभवाला येतो. त्यामुळे समर्थांची भक्तीसुद्धा कधी अव्यवहार्य होताना दिसत नाही. ते प्रपंचाचा त्याग करा आणि परमार्थ करा असे न सांगता प्रपंचातील आपली कर्तव्ये उत्तम रीतीने पूर्ण करा, मात्र त्यात अभिमान बाळगू नका. आपले कर्तृत्व हे कष्टसाध्य व प्रयत्नाने वधूष्णी होणारे आहे हे जाणून घ्या, पण त्याला भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे सुद्धा विसरू नका. यत्न, उदंड यत्न आणि सतत क्रियाशीलता यावर त्यांचा भर आहे. म्हणूनच ते निव्वळ भजन करणारे संत न राहता श्रीरामाचे दास होऊन राष्ट्रोद्धाराचा विचार करणारे राष्ट्रगुरू झाले. मात्र ही सर्व प्रापंचिक कर्मे म्हणजे जीवनाचे सारसर्वस्व नाही, तर त्याही पलीकडे जाऊन भगवंताशी अनन्य होऊन मुक्ती मिळवणे यातच मनुष्य जन्माचे सार्थक आहे, हेही त्यांनी सतत बजावून सांगितलेले आहे. मुक्ती ही दोन्ही मार्गाने जाणाऱ्या सर्वांचेच अंतिम ध्येय आहे, ज्ञानमार्ग असो किंवा भक्तिमार्ग असो. त्या मुक्तीच्या 4ही प्रकाराचे विवरण करण्यापूर्वी समर्थ वेद आणि पुराणात सांगितलेल्या विश्वाच्या स्वरूपाचे वर्णन करतात. आज माणूस अंतरिक्षात आणि चंद्रावर पोचल्यावर ते वर्णन जरी कालबाह्य व पुराणकथा वाटले तरी दासबोधातील ते वर्णन वाचण्याजोगे आणि समर्थांच्या काव्य प्रतिभेचा अनुभव देणारे. ते म्हणतात, मूळ निराकार असलेल्या ब्रह्मामध्ये अहंकाराचे स्फुरण झाल्यामुळे या विश्वाला हे बाह्यस्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यामध्ये 84,000 योजनांची पृथ्वी पाण्याने भरली असून मध्ये सहस्र योजनांचा विस्तार असलेला मेरू पर्वत आहे. त्या मेरू पर्वतावर ब्रह्मदेवाचा पाषाणाचा सत्यलोक, विष्णूचे पाचूचे वैकुंठ आणि शंकराचे स्फटिकाचे हिमाच्छादित कैलास आहे. त्याच्या खाली इंद्राचा स्वर्गलोक आहे. स्वर्गामध्ये देव, गण, गंधर्व, यक्ष, किन्नर, अप्सरा राहतात. अमृत भोजने, नृत्यगायन आणि सदैव तारुण्य यांनी स्वर्गलोक भरलेला आहे. तेथे दुःख नावाला नाही, असा हा स्वर्गलोकीचा अलौकिक महिमा वर्णन करून ते मुख्य विषयाकडे म्हणजे मुक्तिमार्गाकडे वळतात. एखादा लोकप्रिय वक्ता जसे श्रोत्यांना रंगवत नेऊन मूळ विषयाला नंतर हात घालतो, तोच मार्ग समर्थांनी इथे अनुसरलेला आहे. ज्या देवाची भक्ती करावी त्याच्या स्थानात स्थान मिळवणे म्हणजे विष्णू भक्तीमुळे वैकुंठ मिळणे ही सलोकता मुक्ती झाली.
मुक्तीचा समीपता हा दुसरा प्रकार म्हणजे जन्म मरणातून मुक्त होऊन देवाच्या समीप म्हणजे जवळ तुळशीमाळा अलंकार वगैरे स्वरूपात स्थान मिळवणे. आणि तिसरा प्रकार म्हणजे सगुण भक्तीचा शेवट परमेश्वराचे रूप प्राप्त होऊन त्याच्या चरणाशी ठाव मिळणे ही स्वरूपता मुक्ती झाली. याप्रमाणे पहिल्या तिन्ही मुक्तींचे वर्णन करून समर्थ या तिन्हीपेक्षा चौथी सायुज्य मुक्ती सर्वश्रेष्ठ आहे असे सांगून त्याच्या निरूपणाला सुरुवात करतात. निर्गुणी अनन्य असता तेने होय सायोज्यता निर्गुण भक्ती. म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत सायोज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरोपिजेल सावचित्त ऐका आता. समर्थ म्हणतात की तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत पण सायोज्य मुक्तीच पूर्ण शाश्वत आहे. ते कसं सांगितलं आता ऐका. या चौथ्या शेवटच्या समासाच्या पूर्वभागात मुक्तीच्या चारही प्रकारांचे निरूपण झाल्यावर आता या समासाचा उपसंहार करताना सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष समर्थ सांगत आहेत. मुक्तीच्या पहिल्या सलोकता या प्रकारात तुम्ही ती पाहून देवलोकात जाल, पण तेथे राहणे तुमच्या पुण्याचा साठा असेल तेवढाच काळ शक्य आहे. ते सुखरूप संपल्यावर देवलोकातून आपणास पुन्हा मृत्यूलोकात यावे लागते. समीपता मुक्तीमध्ये असाच मुक्त काळ मर्यादित असतो आणि पुण्यसाठा संपला की तुम्हाला भगवंतापासून दूर जावे लागते. मुक्तीच्या स्वरूपता या तिसऱ्या प्रकारात तुम्हाला अगदी भगवंताचे रूप प्राप्त झाले तरी त्या रूपाशिवाय त्याच्या अन्य गोष्टी व गुण प्राप्त होत नाही. हे स्पष्ट करताना समर्थ म्हणतात की स्वरूपता मुक्तीने विष्णुरूप प्राप्त होणाऱ्या भक्ताला सुद्धा श्रीवत्स कौस्तुभमणी किंवा लक्ष्मी प्राप्त होत नाही. म्हणजे स्वरूपता मुक्ती सुद्धा तशी अपूर्ण आहे. अशा तिन्ही मुक्तींचा हिशोब मांडून समर्थ म्हणते या तिन्ही मुक्ती नाशवंत आहेत. चौथ्या प्रकारातील सायुज्य मुक्ती हीच केवळ शाश्वत कायम टिकणारी स्वानंद स्थिती आणि म्हणूनच सर्वश्रेष्ठ आहे. कारण त्यामध्ये भक्त आपले स्वत्व पूर्णपणे विसरून जातो व संपूर्ण शरणागतीने भगवंतातच विलीन होऊन जातो. अशा रीतीने विलीन झाल्यावर भक्त वेगळेपणाने उरतच नाही व म्हणूनच ही सायुज्य मुक्ती ज्याला एकदा प्राप्त झाली तो भक्त सदैवच जन्ममरणाच्या व देहाच्या बंधनातून मुक्त होऊन भगवत स्वरूप होऊन उद्धरून जातो. कल्पांत होऊन जेव्हा सर्व विश्वच नाश पावते तेव्हा पहिल्या तिन्ही मुक्तीही विरून जातात, पण सायुज्य मुक्ती मात्र अविचल, अखंडित आणि चिरस्थायी राहते. परमात्मा निर्गुण आहे तशी सायुज्य मुक्ती ही निर्गुण निराकार परमात्म्यात विलीन होणे आहे आणि म्हणूनच या मुक्तिमार्गाचे अंतिम साध्य भगवंताच्या स्वरूपाशी अनन्य होणे असल्याने ती निर्गुण भक्तीनेच मिळू शकेल. सगुण भक्ती ही पहिली पायरी, ती चढून गेल्यावर निर्गुण भक्ती ही दुसरी पायरी आणि ती पूर्णत्वाला गेल्यावर निर्गुण निराकार परमात्म्यात विलीन होऊन सायुज्य मुक्ती प्राप्त करणे हे अंतिम साध्य होय. सगुण भक्ती ही भाव कमी पडला की डगमगू लागते, पण ती पायरी पार करून निर्गुण भक्तीला लागलेला साधक निश्चळ राहतो. अर्थात हे सर्व आकलन होऊन साध्य होण्यासाठी आपला अहंकार पूर्णपणे संपला पाहिजे. षड्रिपूवर विजय मिळवून त्यांची जागा विवेक आणि वैराग्याने घेतली पाहिजे आणि हे कसे करावे याचा मार्ग सद्गुरूच दाखवू शकतो असे सांगून समर्थ म्हणतात की त्याच्या मार्गदर्शनाने आणि कृपेनेच सायुज्य मुक्ती मिळत असल्याने साधकांनी गुरुचरणी विश्वास धरून त्याला शरण जावे. हा इथं आपण चौथा दशक संपवतोय. उद्या आपण 5व्या दशकाला सुरुवात करणार आहे आणि त्यापूर्वी मला काल मी परवा चरित्र सांगताना समर्थांच्या करुणाष्टकांचा उल्लेख केला. संप्रदायामध्ये एकूण 62 करुणाष्टक आहेत असं मानलं जातं आणि हा करुणाष्टकांच्या सुरुवातीचा काळ. करुणाष्टकं सर्व एकत्र एका वेळी समर्थांनी लिहिली नाही आहे, पण त्या करुणाष्टकांची सुरुवात ही समर्थ जेव्हा नाशिकला तपश्चरण करत होते त्या काळात झालेली आहे आणि त्यामुळं समर्थांच्या त्या करुणाष्टकांचा थोडा आढावा आपण पुढच्या भागात घेणार आहे. त्या करुणाष्टकांच्या वरती फार निरूपण कोणाचं उपलब्ध नाही आहे. सुनील चिंचोळकरांचं एक पुस्तक आहे आणि दुसरं पुस्तक मीच लिहिलेलं करुणाष्टके एक आकलन हे आहे. या पुस्तकात मी निवडक 22 करुणाष्टक आणि त्यांचं विवेचन लिहिलं आहे. 126 रुपये मूल्य. यातला थोडा भाग आपण पुढच्या भागात पाहूया असं माझं मनोदय आहे. कारण दासबोधाचं निरूपण करताना त्यामध्ये करुणाष्टकाचा अंतर्भाव येणं हे तार्किक तर्कसुसंगत आणि आवश्यक आहे असं माझं मत आहे. तेव्हा आज इथेच थांबूया.
उद्या करुणाष्टकांनी थोडी सुरुवात करू, पुढे मग दासबोधाचं चालू ठेवूया. तोपर्यंत नमस्कार.